सुरुवातीला महत्त्वाची बातमी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते. आजपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होत आहे. केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात आज पहिली सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान प्रमुख आरोपींचे जबाब हे महत्त्वाचे ठरणार आहे. मोक्का अंतर्गत आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि जयराम चाटे यांचे जबाब घेण्यात आले आणि आज हे जबाब बंद लिफाफ्यातून न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज न्यायालयात दाखल केली जाण्याची शक्यता आहे. यावर अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत. मोहसिन, आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होतीये. नेमकं कशा पद्धतीने आज सगळ्या न्यायालयीन घडामोडी घडू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे उज्ज्वल निकम यांना वकीलपत्र देण्यात आलंय, ते स्वतः आज हजर राहतील का? दीपाली, नक्कीच आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोप पत्र जे आहे तर काही दिवसांपूर्वी न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. आता दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा खटल्याला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत आरोपींची माहिती तपास सुरू होता. तपासाची सगळी जी माहिती आहे ती आता न्यायालयात देण्यात आली आणि त्यावर आता यापुढे खटला सुरू होणार आहे आणि याची पहिली सुनावणी आज केज न्यायालयात होते. यापूर्वी जे आहे तर आरोपींच्या म्हणजे आरोपींना बीड पोलीस स्टेशनहून केजमध्ये आणण्यासाठी बराच वेळ जायचा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता. त्यामुळे ही सगळी सुनावणी जी आहे तर बीड जिल्हा न्यायालयात झाली होती. मात्र आता ही जी पहिली सुनावणी आहे खटल्याची ती मात्र केज न्यायालयात होणार आहे आणि ही सुनावणी बीड जिल्हा न्यायालयात व्हावी यासाठी एसआयटीने ऑलरेडी बीड जिल्हा न्यायालयाकडे अर्ज देखील केलेला आहे. मात्र अजूनही त्यावर निर्णय झाला नसल्याची माहिती मिळते. मात्र पहिली सुनावणी केजमध्ये होणार आहे. आता या सुनावणीत नेमकं काय काय होण्याची शक्यता आहे तर पहिलं, आज या सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. जी माहिती मिळते त्यानुसार आज उज्ज्वल निकम या सगळ्या सुनावणीला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. कारण आज पहिली सुनावणी आहे आणि आजच्या पहिल्या सुनावणीत खूप काही असं होण्याची शक्यता कमी आहे. कारण आज जे आहे तर कागदपत्रांची जी आहे तर ती जमा केली जाऊ शकतात. प्राथमिक सगळ्या माहिती दिली जाऊ शकतात. दोन्ही बाजूंच्या वकिलांची माहिती जी आहे तर ती दिली जाऊ शकते. त्यामुळे आज उज्ज्वल निकम उपस्थित राहणार का हे पाहणं आज महत्वाचं असणार आहे. सोबतच आपण जर बघितलं तर यापूर्वी जो दोषारोप पत्र दाखल करण्यात आला होता त्यात सगळे वेगवेगळे जबाब होते. मात्र यात वाल्मिक कराड असेल, विष्णू घुले असेल, विष्णू चाटे असेल आणि इतर आरोपी यांचा जबाब कुठेही नव्हता. तो जबाब जो आहे तर आज बंद लिफाफ्यात जे आहे तर न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे. त्यामुळे या जबाबामध्ये या आरोपींनी नेमकं काय म्हटलंय हे पाहणं देखील अत्यंत महत्वाचं असणार आहे. वाल्मिक कराडने त्याच्यावर लावलेल्या आरोपावर काही काय बोलला आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. विष्णू चाटे त्याच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणीची धमकी दिली होती, तो काय त्याचा जबाब काय आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि सुदर्शन घुले या दोन्ही गुन्ह्यांमध्ये प्रमुख आरोपी असलेला सुदर्शन घुलेच्या जबाबामध्ये नेमकं काय आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि त्यामुळे आज जी केज न्यायालयात जो खटला सुरू होणार आहे त्याची पहिली सुनावणी होणार आहे ती अत्यंत महत्वाची असणार आहे. या सुनावणीवर देशमुख कुटुंबियांची प्रतिक्रिया काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि सोबतच अशीही माहिती मिळते की वाल्मिक कराडकडून जे आहे तर खंडणी प्रकरणात आज जामीन अर्जासाठी जे आहे अर्ज देखील केला जाऊ शकतो. त्यामुळे आज जे आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत तर न्यायालयात घडणार आहे आणि या घडामोडीमध्ये नेमकं काय काय समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आजचा दिवस हे जे न्यायालय जे आहे तर अत्यंत महत्वाचं असणार आहे. दीपाली, नक्कीच मोहसिन, त्यामुळे आजचा दिवस हा खरं तर अनेक अर्थाने हा महत्त्वाचा दिवस आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.